नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। येणाऱ्या पुढील आसू ग्रामपंचायतीचे किंगमेकर प्रथमतः मी मनापासून माफी मागतो। मी कोणाचा फोन उचलू शकलो नसेल किंवा माझा फोन बंद लागला असेल तर त्याबद्दल क्षमस्व। आज माननीय महाराष्ट्र राज्य शासन यांच्या मार्फत ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला। आता आपल्या सर्व आसूकरांची कसोटी लागणार। मागील वादविवाद विसरून आपण सर्वांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लढले पाहिजे। मी स्वतः कधीही जातपात धर्मपंथ याचा विचार केलेला नाही आणि यापुढेही करणार नाही, परंतु काही समाजकंटक जातीपातीचे राजकारण करून गावच्या विकासात अडथळा निर्माण करत आहेत। आता आसू नगरीतील तरुण प्रौढ महिला भगिनी यांनी विचारपूर्वक निर्णय घ्यायचा आहे। विकास हा कोणत्याही जाती धर्माने किंवा एका व्यक्तीने होत नाही, तर सर्व गावातील नागरिक एकत्र येऊन गावाचा विकास घडवतात आणि आता ती वेळ आली आहे। गेल्या अनेक वर्षापासून विशाल पाटील यांनी आसू गावासाठी निस्वार्थपणे काम केले। भूमपरंटा विधानसभा मतदारसंघात अनेक आमदार मंत्री होऊन गेले, हे सर्वांना माहिती आहे। परंतु आसूगावचे सुपुत्र विशाल पाटील यांनी गावाला रुग्णवाहिका दिली, मंदिरासाठी निधी दिला आणि गावातील अनेक समस्या सोडवण्याचे काम केले। म्हणूनच विशाल पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। मी स्वतः राजकारणात येण्याचे कारण आपणा सर्वांना माहिती आहे, तरी पुन्हा एकदा सांगतो, मी फक्त गावाच्या विकासासाठी राजकारणात आलो आहे। मला कोणत्याही पदाची किंवा प्रतिष्ठेची गरज नाही। माझे गाव आदर्श गाव असावे ही माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मी लढा देत आहे। एकदा मला आसूकरांनी संधी द्यावी, त्या संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाही। या लढाईमध्ये आपण सर्वांनी सहभागी होऊन आपल्या आसू गावाला आदर्श गाव बनवण्यासाठी माझ्या खांद्याला खांदा लावून आणि डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवून सहकार्य करावे, ही सर्वांना नम्र विनंती। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे।